तुम्हाला सुद्धा बिर्याणी खायला खूप जास्त आवडते, पण तुम्हाला जास्त तामझाम करायचं नाही. कमी वेळेमध्ये ही बिर्याणी खूप भारी बनून तयार होते. आज आपण एकदम सिंपल पद्धतीने छान अशी मसालेदार, सुगंधित, सुटसुटीत अशी बिर्याणी बनवून तयार करणार आहोत. बनवायला खूप कमी वेळ लागणार आहे. चला तर मग पटकन सुरुवात करूया आपल्या साध्या सोप्या आणि घरगुतीच रेसिपीला. तर बघा, सगळ्यात आधी ना इथे मी 1.5 किलो इतकं गावठी चिकन घेतलेलं आहे. इथे तुम्ही बॉयलर सुद्धा घेऊ शकता. तुमच्या आवडीप्रमाणे कोणतंही चिकन वापरा इथे तुम्ही. त्यामध्ये आपल्याला सगळ्यात आधी मॅरिनेशन करून घ्यायचं आहे. तर इथे मी 2 चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा गरम मसाला, 1.5 चमचा इतकं चवीपुरतं मीठ ॲड केलेलं आहे. आता हे सगळं आपल्याला हाताने छान चोळून सगळ्या चिकनवर व्यवस्थित पीसवर लावून घ्यायचं आहे. मसाल्याचा छान फ्लेवर गेला पाहिजे पीसमध्ये. अशा पद्धतीने हाताने चोळून व्यवस्थित हा मसाला लावून घ्यायचा आहे. तर बघा इथे मी चिकनला छान मसाला लावून घेतलेला आहे. आता याच्यावरून आपल्याला 1 वाटी इतकी दही ॲड करायची आहे. आणि इथे दही जास्त आंबट घ्यायची नाही किंवा जास्त गोडी घ्यायची नाही. छान अशी मीडियम आंबट दही घ्यायची. त्यानंतर त्याच्यामध्ये बघा सुहानाचा चिकन बिर्याणी मिक्स ॲड केलेला आहे. त्यानंतर भरपूर सारं बारीक चिरून घेतलेलं पुदिना ॲड करायचं आहे. बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर ॲड करायची आहे. आणि इथेच आपल्याला आलं लसूण पेस्ट सुद्धा ॲड करून घ्यायची, पण इथे मी विसरली तर मी नंतर ॲड करून घेतली आहे, पण तुम्ही इथेच ॲड करून घ्या. ॲड करून झाल्यानंतर बघा इथे हाताने व्यवस्थित चोळून आपल्याला सगळ्या चिकनला हा मसाला लावून घ्यायचा. व्यवस्थित चिकन मॅरिनेट करायचं. चिकन इथे मी छान मॅरिनेट करून घेतलेले, पण मला परत करावं लागलं कारण इथे मला आलं लसूण पेस्ट मी विसरली होती, तर मी ते ॲड केलेले. बघा इथे 1.5 चमचा इतकं आलं लसूण पेस्ट ॲड करायचं आहे. आणि आता मला परत हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं. बघा इथे मी व्यवस्थित परत मिक्स करून घेतलेले, म्हणजे पूर्ण चिकनला आलं लसूण पेस्ट लागलं पाहिजे अशा पद्धतीने ती मी मिक्स करून घेतलेलं आहे. मॅरिनेशन करून तयार आहे आपलं चिकन. आता मी अर्ध्या तासासाठी हे बाजूला ठेवून घेणार आहे. आता आपण बाकीची तयारी करून घेऊया. तर त्याच्यासाठी सगळ्यात आधी ना आपल्याला गॅसवर एक पातेलं ठेवायचं आहे. त्याच्यामध्ये मोठ्या वाटीने 1 वाटी इतकं तेल ॲड करायचं आहे. तेल छान कडकडीत गरम करायचं. इथे मी 3 कांदे घेतलेत, छान पातळ स्लाइसमध्ये कट करून घेतलेत. आता आपल्याला हे कांदे तळून घ्यायचे आहेत. तर बघा, ज्या पातेल्यामध्ये मी भाजी फोडणी घालणार आहे त्याच पातेल्यामध्ये मी हे कांदे तळून घेणार आहे. गार्निशिंगसाठी आपल्याला हे कांदे तळून घ्यायचे. तर इथे मोठ्या साईजचे 3 कांदे स्लाइसमध्ये कट करून घेतले आहे. तर सगळ्यात आधी ना आपल्याला तेल कडकडीत गरम करायचं, म्हणजे कांदे छान पटकन तळले जाते. तर बघा तेल गरम झालं, त्यानंतर इथे मी सगळे कांदे हाताने चोळून ॲड केलेले, म्हणजे पुन्हा असे मोकळे करून कांदे ॲड केलेत, म्हणजे पटकन भाजले जातात. तर बघा कांदे छान असे लालसर झालेत आणि आता आपण हे कांदे काढून घेऊया. खूप जास्त डार्क करायचे नाही, छान असे गोल्डन झाले की काढून घ्यायचे. बघा या स्टेजवरून आपल्याला कांदे बाहेर काढून घ्यायचे. एकदम जास्त काळे झाले की ते कडवट लागतात, खायला काही एवढे व्यवस्थित लागत नाही. म्हणून बघा थोडेसे लालसर झाले ना तर आपल्याला हे कांदे काढून घ्यायचे. तर बघा एक तळलेले कांदे मी पूर्ण एका प्लेटमध्ये काढून बाजूला ठेवून घेतलेले आहे. आणि इथे बघा कांदे किती छान तळले आहेत. एकदम जास्त डार्कही नाही झालेत आणि खूप जास्त पांढरे पण नाही आहेत. छान असे गोल्डन कलर आलेले आहे कांद्याचा आणि व्यवस्थित असे क्रिस्पी झालेत कांदे. कुरकुरीत कांदे तळून तयार झालेत. असेच कांदे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. कांदे तळणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण खूप छान टेस्ट लागते. त्यासाठी अशा पद्धतीने कांदे तळून गार्निशिंग करायची आपल्याला. आता आपण लगेच भाजीला फोडणी घालूया. त्याच्यासाठी बघा इथे मी 2 मोठ्या साईजचे कांदे पातळ चिरून घेतलेत, 4 हिरव्या मिरच्या, पुदिना आणि 2 टोमॅटो सुद्धा चिरून घेतलेला आहे. तर बघा जे तेल आपण तळून घेतलेले कांदे तोच तेल इथे मी भाजीला वापरणार आहे. त्या सगळ्यात आधी तेल छान गरम करायचं कडकडीत. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण चिरून ठेवलेले कांदे ॲड करायचे. कांदे छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे. कांदे भाजायला 4-5 मिनिट लागतात. तुम्ही ना हाय फ्लेमवर हे कांदे भाजून घ्या, म्हणजे पटकन भाजले जातात. कमी गॅसवर कांदे भाजायला भरपूर वेळ लागतो. तर जोपर्यंत आपले कांदे भाजून तयार होतील तोपर्यंत आपण इकडे तांदूळ भिजत ठेवूया. तर या ग्लासने मी 4.5 ग्लास इतकं तांदूळ घेतलेले, बासमती राईस घेतलेले इथे मी. तर सगळ्यात आधी ना 4.5 ग्लास इतकं तांदूळ आपल्याला मोजून घ्यायचं आहे, किंवा तुम्ही 1.5 किलो इतकं तांदूळ सुद्धा घेऊ शकता. 1.5 किलो चिकन आहे त्याच प्रमाणामध्ये 1.5 किलो इतकं बासमती राईस घ्यायचंय. तांदूळ इथे मी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता आपल्याला हे सुद्धा अर्ध्या तासासाठी भिजत ठेवायचे बाजूला. आता बघा कांदे इथे छान भाजलेले आहेत. आता याच्यामध्ये आपण बाकीचे इन्ग्रीडियंट्स ॲड करून घेऊया. तर इथे मी 4 हिरव्या मिरच्या मधून कट लावून घेतल्या होत्या, ते सुद्धा ॲड करून घेतलेले. थोडंसं आपण परतून घेऊया 1 मिनिटापर्यंत. त्यानंतर 2 मोठ्या साईजचे टोमॅटो ते सुद्धा मी बारीक चिरून घेतलेले बघा अशा पद्धतीने, आणि ते सुद्धा आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे. इथे मी एकही मसाल्याचा वापर करणार नाहीये, कारण मी ज्यावेळेला चिकन मॅरिनेट केलं त्याच वेळेला मी क्वांटिटीमध्ये, म्हणजे जेवढं मला ॲड करायचं आहे त्या क्वांटिटीमध्ये मी सगळे मसाले ॲड करून घेतलेले आहेत.
तर बघा टोमॅटो ॲड करून घेतले. थोडंसं 2-3 मिनिटासाठी परतून घेतलेले. याच्यामध्ये थोडंसं पुदिना आणि कोथिंबीर असेल तर थोडीशी कोथिंबीर ॲड करायची आहे. 2-3 मिनिटासाठी किंवा टोमॅटो पूर्णपणे सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचे. तर बघा इथे टोमॅटो पूर्णपणे सॉफ्ट झालेत. आता आपल्याला मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन ॲड करायचं आहे. चिकनला इथं पूर्ण अर्धा तास झालेला आहे. मी अर्ध्या तासापर्यंत चिकन छान मॅरिनेट करून बाजूला ठेवून घेतलं होतं. ते ॲड करून घ्यायचं आहे. चिकन आपल्याला 5-6 मिनिटापर्यंत छान तेलामध्ये परतून घ्यायचे, भाजून घ्यायचं आहे. चिकनला जेवढा जास्त वेळ भाजला जातो ना, तेवढंच पटकन शिजतो. आणि इथे मी गावठी चिकनचा वापर केलेला आहे, तर ह्याला शिजायला थोडंसं जास्तच वेळ लागते. तर बघा इथे मी छान चिकन 5-6 मिनिटापर्यंत भाजून घेतलेलं आहे. चिकनला मस्त तेल सुटलेलं आहे. तर जोपर्यंत चिकनला छान तेल सुटत नाही ना, तोपर्यंत चिकन असंच भाजून घ्यायचं आपल्याला कमी गॅसवर. आणि इथे तुम्ही बघू शकता चिकनला थोडंसं इथे तेल सुटलेलं आहे आणि मी 5-6 मिनिटापर्यंत चिकन भाजून घेतलेले आहे. परत झाकण लावते आणि परत 5-6 मिनिटापर्यंत चिकन मी भाजून घेणार आहे. आणि आता बघा परत मी झाकण लावून 5-6 मिनिटापर्यंत शिजवून घेतलेलं आहे. म्हणजे जवळपास मी 10 ते 12 मिनिटापर्यंत चिकन व्यवस्थित शिजवून घेतलेलं आहे पाणी ॲड करण्याच्या आधी. आता हे गावठी चिकन आहे तर याला शिजायला थोडंसं जास्त वेळ लागतो. कडक असते हा चिकन. त्याच्यासाठी ना इथे मी बघा ज्या बाउलमध्ये मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन होतं ना, त्याच्यामध्ये थोडंसं 1 ग्लास इतकं पाणी ॲड केलेलं आहे आणि तो पाणी आपल्याला चिकनमध्ये ॲड करायचं आहे. आता चिकन जोपर्यंत पूर्णपणे सॉफ्ट होत नाही आणि चिकनमधलं पाणी पूर्णपणे आटत नाही तोपर्यंत चिकन शिजवून घ्यायचं आहे. तर मी हा पातेला दुसऱ्या गॅसवर ठेवून घेते आणि याच्यावर आता भात शिजवून घेणार आहे. तर एक मोठ्या पातेल्यामध्ये मी अर्ध्याच्या वर पाणी घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये 1.5 चमचा इतकं चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये थोडेसे आता मसाले ॲड करून घ्यायचे आहेत. तर बघा इथे मी थोडेसे मसाले एकदम घरात जे अवेलेबल आहे ते मसाले ॲड करायचे. 2 स्टार फूल, 1 इंच इतकं दालचिनीचा तुकडा, 4-5 लवंग, अर्धा चमचा काळी मिरी, 1 भेंडी इलायची, 2 हिरवी इलायची आणि 1 लिंबाचा रस ॲड करून घ्यायचं बघा अशा. असं केल्याने ना भाताचा कलर खूप छान येतो. एकदम पांढरा शुभ्र भात शिजून तयार होतो. त्यासाठी ज्यावेळेला आपण भात शिजवत असतो की नाही, त्यावेळेला 1 लिंबाचा रस पाण्यामध्ये ॲड करून घ्यायचे. त्यानंतर तो लिंबूसुद्धा आपल्याला त्या पाण्यामध्ये ॲड करून घ्यायचे बघा अशा पद्धतीने. आणि इथे बघा सगळे मसाले ॲड करून झाले आहेत. आता ना आपल्याला ह्या पाण्याला थोडंसं गरम करायचं आहे. उकळी येऊ द्यायच्या पाण्याला. त्यानंतर याच्यामध्ये आपण जे भिजत ठेवलेले तांदूळ आहे ते ॲड करायचं आहे. तर पाणी इथे छान पाण्याला उकळी आली आहे. आपण जे भिजत ठेवलेले तांदूळ आहे त्याला अर्धा तास झालेलं आहे ते ॲड करून घेऊया आणि आता आपल्याला हे 90% भात शिजवून घ्यायचं आहे. तर बघा थोडंसं हे ढवळून घ्यायचं. भात पटकन शिजतो कारण की तांदूळ आपण आधी भिजवलेलं असतं त्यामुळे भात शिजायला जास्त वेळ लागत नाही. तर मी तुम्हाला तोडून दाखवते बघा. भात शिजून तयार झालेलं आहे. एकदम जास्त कच्चं ठेवायचं नाही किंवा खूप जास्त शिजवायचं नाही. 90% भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. भात शिजून तयार झालेले आहे. आता आपल्याला एका चाळणीमध्ये हे भात काढून घ्यायचं आहे. चाळणीमध्ये काढून घेतल्याने याच्यातला जो एक्स्ट्राचा पाणी आहे ना, तो पूर्णपणे निघला जातो. भात छान मोकळा सुटसुटीत होतो. त्यासाठी अशी एक चाळणी घ्यायची, त्याच्याखाली एक बाऊल ठेवायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे पूर्ण भात काढून घ्यायचं. तुमच्याकडे मोठी चाळणी असेल तर त्याच्यात काढून घ्या. माझ्याकडे मोठी नाहीये, त्यासाठी मी ते 2 चाळणीत काढून घेणार आहे. आणि जे आपण लिंबूचे स्लाईस टाकले होते की नाही, ते आपल्याला काढून घ्यायचे. त्याच्यामध्ये ठेवायचे आणि मसाले ठेवायचे आहेत. मसाल्याने छान सुगंध येतो भातामध्ये. मसाले ठेवलेत, फक्त लिंबूचे काप काढून घेतले आहे. तर बघा भात पूर्णपणे काढून बाजूला ठेवून घेतले आणि आपला चिकनसुद्धा खूप छान इथे शिजून तयार झालेलं आहे. आता बघा चिकनमधलं पाणीसुद्धा पूर्णपणे ड्राय झालेलं आहे. फक्त तेल राहिलेलं आहे आणि मसाला राहिलेला आहे. तर आपल्याला सगळ्यात आधी काय करायचं, त्याच्यातलं थोडंसं तेल आपल्याला बाजूला काढून ठेवायचं. थोडीशी ग्रेव्ही आणि थोडंसं वरचं तेल. ग्रेव्ही जास्त काढायची नाही, फक्त तेल काढून ठेवायचं आहे. आणि त्यानंतर आता हे सगळं आपल्याला छान परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता याच्यातलं पूर्णपणे पाणी ड्राय झालेलं आहे. फक्त याच्यामध्ये ग्रेव्ही राहिली आहे थोडीशी आणि त्यानंतर बघा इथे मी मिक्स करून घेतलं. मिक्स करून झाल्यानंतर याच्यातले मी 4-5 पीस काढून घेणार आहे. वरून गार्निशिंगसाठी काढून घेणार आहे. तर बघा इथे मी मोठे-मोठे पीस काढून घेतलेले आहे. आता आपल्याला लेयरिंग करून घ्यायची आहे. मी ना एकदम सिंपल पद्धतीने लेयरिंग करणार आहे. खूप जास्त तामझाम करणार नाही. मी फक्त 1 लेयर करणार आहे. तर सगळ्यात आधी ना थोडेसे पीस काढून घेतले चिकनचे, थोडंसं मिक्स केलं आणि आता याच्यामध्ये मी जे आपण भात शिजवून ठेवलेला आहे तो ॲड करून घ्यायचा आहे. तर बघा इथे मी सगळं भात ॲड करून घेतलेला आहे. तर भात ॲड करून झाल्यानंतर थोडंसं आपल्याला इव्हनमध्ये पसरवून घ्यायचं, स्प्रेड करायचं. त्यानंतर बघा ही दुसरी सुद्धा चाळणी जी मी 2 चाळणीमध्ये थोडं-थोडं करून काढलेलं आहे, कारण माझ्याकडे मोठी चाळणी नव्हती. आणि हे सुद्धा आपल्याला छान व्यवस्थित पसरवून घ्यायचं. तुम्हाला जर 2 लेयरमध्ये करायचे असेल ना, तुम्ही 2 लेयरमध्ये सुद्धा करून घेऊ शकता. पण मी एक सिंपल लेयरमध्ये एकच लेयर करून घेतलेली आहे. त्यावरून जे आपण तळून ठेवलेले कांदे होते ना, ते कांदेसुद्धा गार्निश केलेले आहे बघा अशा पद्धतीने भरपूर सारं ॲड करायचं. खूप छान लागतात. ज्यावेळेला आपण बाईट घेतो की नाही, त्यावेळेला मस्त लागतात ते गोड-गोड कांदे
आणि त्याच्यावरून जे आपण तेल काढून ठेवलेलं होतं ते सुद्धा इथे मी ॲड केलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं 2-3 चमचा इतकं तूप ॲड करायचं आहे. तर बघा इथे मी 2 ते 3 चमचा इतकं तूप ॲड केलेलं आहे. त्यानंतर भरपूर सारं पुदिना गार्निशिंग करायची आहे पुदिन्याची. तर बघा इथे मी पुदिनासुद्धा गार्निशिंग करून घेतलेला आहे. जर तुमच्याकडे थोडीशी कोथिंबीर असेल तर ती सुद्धा गार्निशिंग करून घ्या. त्यानंतर बघा इथे मी जे चिकनचे पीस काढून ठेवले होते ते सुद्धा अशा पद्धतीने ठेवून घेतले आहे. खरंच तुम्ही या पद्धतीनं ना एकदा ही चिकन बिर्याणी बनवून बघा. बनवायला खूप सोपी आहे आणि चवीला सुद्धा अप्रतिम आहे. त्यानंतर बघा इथे मी थोडंसं दुधामध्ये येलो फूड कलर ॲड करून ठेवलेलं होतं. ते सुद्धा मी ॲड करून घेतलेलं आहे. आणि आता आपल्या बिर्याणीला दम द्यायचा आहे. तर सगळ्यात आधी ना याच्यावर एक टाईट झाकण लावायचं ज्याला व्यवस्थित बसेल तसं किंवा एखादं मोठं ताट असेल तर ते झाका. त्यानंतर गॅसवर तवा ठेवा. त्याच्यावर बिर्याणीचा हा पातेला ठेवायचा. त्याच्यावर जड काहीतरी एखादी वस्तू ठेवायची आहे आणि 20 ते 25 मिनिटासाठी आपल्याला बिर्याणीला दम द्यायचा आहे. जोपर्यंत बिर्याणी तयार होते तोपर्यंत मी सिंपल तुम्हाला एक बिर्याणीसोबत खाण्यासाठी कोशिंबीर कशी बनवायची ते दाखवते. तर बघा सगळ्यात आधी बाउलमध्ये ना दही घ्यायची आहे. दही जास्त आंबट घ्यायची नाही, छान गोडसर दही घ्यायची. त्याच्यामध्ये आपल्याला एक काकडी बारीक चिरून घेतलेली ॲड करायची आहे. एक कांदा बारीक चिरलेला ॲड करायचा आहे. एक टोमॅटो बारीक चिरलेला ॲड करून घ्यायचा आहे. त्याच्यामध्येच आपल्याला एक मिरची बारीक चिरलेली ॲड करायची. थोडीशी कोथिंबीर ॲड करून घ्यायची आहे. थोडंसं पुदिना ॲड करायचा आहे. थोडंसं अर्धा चमचा इतकं चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे आणि हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं आहे. दही ना थोडीशी घट्ट वापरायची. खरं सांगते ही कोशिंबीर एकदा तुम्ही बिर्याणीसोबत करून खाऊन बघा. एवढी भारी कोशिंबीर बनून तयार होते ना, तुम्ही एकदा बनवली तर तुम्ही प्रत्येक जेवणासोबत ही कोशिंबीर बनवून खाणार आहे. एवढी छान बनून तयार होते. हेल्दीसुद्धा आहे. आणि इथे आपली कोशिंबीर बनून तयार झालेली आहे. त्याचबरोबर इथे 25 मिनिटं सुद्धा झालेत आणि आता आपण चेक करून घेऊया आपली बिर्याणी झाली की नाही. त्या सगळ्यात आधी बघा इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि आता तुम्हाला दाखवते. तुम्ही इथे बघू शकता किती भारी बिर्याणी बनवून तयार झालेली आहे. कलर बघा किती छान असा कलर आलेला आहे. वरून थोडंसं मी इथे पुदिना ॲड करून घेतलेले आहे. थोडंसं तळलेला कांदासुद्धा ॲड करून घेतलेला आहे आणि तुम्ही ते टेक्स्चर बघू शकता, कलर बघू शकता. मी तुम्हाला सुद्धा हे काढून सुद्धा दाखवते बघा. खरं सांगते एकदा तुम्ही या एकदम सिंपल पद्धतीने ही दम बिर्याणी करून बघा. तुम्ही एकदा बनवली तर वारंवार बनवाल. इतकी सोपी आहे आणि तुम्ही याचा कलर बघा. तर इथे आपली चिकन बिर्याणी बनवून तयार झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? तुम्हाला रेसिपी आवडली की नाही? कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. त्यासोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.